नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 15 जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरच्या रिव्हिजनच्या करंट अफेअर्समध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज देखील नेहमीप्रमाणे जे काही 20 प्रश्न आहेत, महत्त्वाचे 20 प्रश्न, असे प्रश्न आपण बघूयात. एक रिव्हिजन तुम्हाला खूप छान पद्धतीने होत आहे या लेक्चरच्या माध्यमातून. जो लेक्चर तुम्हाला रोज सकाळी 6 वाजता साधारणतः भेटत आहे. म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात एका खूप चांगल्या लेक्चरने होत आहे. रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं असतं परीक्षेच्या वेळी. 2025-26 मध्ये घडलेले महत्त्वाचे प्रश्न बघूयात आपण. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं मी, कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले INS गुलदार अंडर वॉटर म्युझियमचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग IMP आहे. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचे जे क्वेश्चन आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणजे युनोच्या 80व्या बैठकीचे सत्राचे अध्यक्षस्थान कोणी स्वीकारलेलं आहे? ह्या व्यक्तीचं नाव आहे ॲनालिना बेअरबॉक. ॲनालिना बेअरबॉक, लक्षात ठेवा, किंवा ॲनालिना बेअरबॉक असं आपण त्याला म्हण. अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? तर हे आहे, नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील भेटलेला आहे आणि हे आहे रिद्धपूर या ठिकाणी. रिद्धपूर, जे की अमरावती जिल्ह्यामध्ये आहे रिद्धपूर. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या संवर्धन राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे? तर हे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे कोलामार्का नावाचं. कोलामार्का, जे रान म्हशींसाठी खूप प्रसिद्ध अभयारण्य आहे. नुकतेच निवृत्ती जाहीर केलेले जिन्सन जॉन्सन यांचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? तर ॲक्च्युली हे केरळचे होते आणि हे धावक होते, रनर होते. रनर, लक्षात ठेवा. नुकतेच व्हॉट्सअप, टेलिग्रामला पर्याय म्हणून एक्स चॅट कोणी लॉन्च केलं असेल? तर एक्स ही कंपनी आहे ॲलन मस्क यांची. ॲलन मस्क, याचं उत्तर आहे ॲलन मस्क, लक्षात ठेवा. G7 शिखर परिषद 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? हे 25चं आहे, कॅनडामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. कमेंट बॉक्समध्ये सांगा मला 2026चं हे परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? G7ची परिषद 2026. सिरियल किलर व बलात्कारांच्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी रुद्र प्रकल्प कोणत्या राज्याने नुकतेच लॉन्च केला असेल? हा राज्य आहे महाराष्ट्र. रुद्र प्रकल्प महाराष्ट्र. मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड इज ऑस्टर हे पुस्तक कोणाचं आहे? हे पुस्तकाचे लेखक आहेत आदिश अग्रवाल. आदिश अग्रवाल, लक्षात ठेवा. आदिश अग्रवाल. नुकतेच सरकारने घरातील AC साठी तापमान मर्यादा किती ठेवली आहे? 20 ते 28 अंश सेल्सिअसपर्यंत आपण घरातील जे AC आहे ते ठेवू शकतो. 20 ते 28 अंश सेल्सिअस. कोणाला समाजातील योगदानाबद्दल न्यायमूर्ती KS हेगडे चॅरिटेबल फाउंडेशन पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले? हे व्यक्ती आहेत राज्यसभेचे सदस्य पण आहेत सुधा मूर्ती. सुधा मूर्ती प्रसिद्ध लेखिका पण आहेत या. 9 जून 2025 रोजी भगवान बिरसा मुंडा यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली? तर हे 125वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली, लक्षात ठेवा. 125वी. जागतिक बँकेनुसार 2025-26 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा किती असेल? हा असणार आहे 6.3%. 6.3%. भारताचे बिबट्या राजधानी बनले नवीन कोणते आहे हे शहर? हे आहे बेंगळुरू. बेंगळुरू आहे बिबट्या राजधानी. ओके, बेंगळुरू, लक्षात ठेवा. आणि टायगर कॅपिटल ऑफ टायगर स्टेट ऑफ इंडिया कुठलं असेल? गुजरात आहे. 2025 मध्ये महिलांसाठी भारतातील सर्वाधिक सुरक्षित राज्य कोणतं होतं? तर ते आहे सिक्कीम. सिक्कीम, ज्याची राजधानी आहे गंगटोक. नुकतेच कर्नाटक राज्य सरकारने वन्यजीव विभागाचे त्यांच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर हे वन्यजीव विभागाचे ब्रँड अँबॅसेडर बनले तर त्यांचं नाव आहे अनिल कुंबळे. अनिल कुंबळे. नुकतेच निधन झालेले मारुती चित्तमपल्ली यांना कोणत्या टोपणनावाने आपण ओळखत होतो? हे होते अरण्य ऋषी. अरण्य ऋषी. कोणत्या ठिकाणी 16 जून 2025 रोजी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक पार पडली आहे? पहिलीवाली बैठक पार पडली आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ज्याच्यामध्ये 19वा सदस्य देश नुकतंच बनला रशिया.
तर ही परिस्थिती पार पडली होती आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार युवा पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर हे व्यक्ती प्रदीप कोकरे. प्रदीप कोकरे लक्षात ठेवा. नुकतेच कोणत्या देशाच्या चलनात हिंदू बौद्ध मंदिराचे चित्र दर्शवण्यात आलेलं आहे? तर हे चलन आहे बांगलादेश. बांगलादेश लक्षात ठेवा, ज्याची राजधानी आहे ढाका. दरवर्षी जागतिक पवन दिन कधी असतो? वर्ल्ड विंड डे हा असतो 15 जूनला. 15 जूनला असतो पवन दिवस. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते अत्यंत महत्त्वाचे आजचे. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट, चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोणत्या देशात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ओके, चला इथे थांबूयात आपण. जाता जाता एक अनाउन्समेंट, तो म्हणजे राजगुरूच्या जीकेचं पुस्तक संपूर्ण 22,000 प्लस वन लाईनर हे ठोकळा आहे. नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल घेऊ शकता. आणि स्वप्नपूर्ती पुस्तक पण आहेत आपल्या अवेलेबल, कोणतेही तुम्ही घेऊ शकता. स्वप्नपूर्ती हे प्रश्नाचं विश्लेषण आहे आणि हे राजगुरू विषयानुसार वन लाईनर पुस्तक आहे. संपूर्ण भरपूर मोठं जवळपास 876 पानाचं हे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे, लक्षात ठेवा. ओके, चला हे जर पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर कोणतेही पुस्तक हवे असेल तर तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. घरपोच तुम्हाला पुस्तकं पाठवून देण्यात येतील. आणि तिसरी आवृत्ती नवीन राजगुरूची प्रकाशित झालेलं आहे आणि स्वप्नपूर्तीची दुसरी आवृत्ती अवेलेबल आहे. ठीक आहे, पोलीस भरती जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे दोन्ही पुस्तके वाचावीच लागतील जर तुम्हाला जीकेला मार्क हवे असतील तर. ओके, चला थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जाता जाता लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. इंस्टाग्राम आणि टेलिग्राम यांना जॉईन करायला विसरायचं नाही आहे. भेटूयात आपण उद्या सकाळी 6 वाजता आपल्या बुलेट रॅपिड फायरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा रात्रीच्या 9 वाजताच्या जी के जी एसच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.